आत्ताच आपल्या नामधारा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. संतांच्या ठिकाणी दया असते, क्षमा असते, शांती असते. एकदा शांतीब्रह्म एकनाथ महाराज खांद्यावर कावड घेऊन त्यांच्या जोडीदारांबरोबर काशीला निघाले. त्यांच्या जोडीदारांबरोबर काशीला जात असताना त्यांच्या जोडीदारांना एक पाण्यावाचून तळमळताना गाढव दिसला, परंतु ते जोडीदार थांबले नाही. तेव्हा शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी त्या पाना वाचून तळमळताना गाढवाला पाहिले. अरे अरे अरे, किती तहान लागली असेल याला. तेव्हा शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी त्या गाढवाला पाणी पाजले आणि सांगितलं, माझा हा रामेश्वर काय आणि गाढवातला रामेश्वर काय, एकच आहे. सर्वागती राम सर्वागती राम देहा देई एक. 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 सर्वागती राम देहा देही एक. सूर्यप्रकाश शस्त्र शस्त्र रश्मी. याला म्हणतात क्षमा. नाथ महाराज म्हणतात, गाढवाची ताण जर का भागवली तर माझी कावड त्या रामेश्वरालाच पोहोचली. वाळवंटामध्ये हरिजनाच्या मुलाचे पाय बांधत होते. तो मुलगा खूप जोरजोरात रडत होता. तेव्हा हरी सोहळ्यामध्ये असताना नाथ महाराज आले आणि त्या मुलाला कड्यावर उचलून घेतलं आणि घरी पोचवलं. याला म्हणतात दया. वाळवंटामध्ये एकदा शांतीब्रह्म एकनाथ महाराजांची टवाळी करणारी कुच्चर मंडळी एका मुसलमानाला बोलवून घेतलं आणि सांगितलं, तू नाथ महाराजांच्या अंगावर राग येऊपर्यंत पाने खाऊन थुंकायचं, तेव्हा तुला तुझे योग्य ते प्रमाण बक्षीस मिळेल. तेव्हा तो मुसलमान गोदावरीच्या काठावरती जाऊन बसला. नेहमीप्रमाणे नाथ महाराज स्नान करण्याकरिता गोदावरीच्या काठी आले. अंघोळ करून बाहेर आले आणि त्या यवननी नाथ महाराजांच्या अंगावर 108 वेळा पाणी खाऊन थुंकले. थुंकून थुंकून त्या यवनचे तोंड सुजले. त्या यवनला बोलताही येईना. तो नाथ महाराजांना म्हणतो, नाथ महाराज मला माफ करा. तेव्हा नाथ महाराज म्हणतात, अरे बाबा,
यवन अंगावरी थुंकला प्रसाद देवणी मुक्त केला. एकदा एका माणसाला त्याच्या मुलीचे लग्न करायचे होते. तो माणूस एका मंडळींकडे जातो आणि म्हणतो, मला पैशाची मदत करा, मी खूप गरीब आहे, मला माझ्या मुलीचे लग्न करायचे आहे. तो गृहस्थ ज्या मंडळींकडे पैसे मागणी करायला गेला ती मंडळी चांगली नव्हती, कुच्चर वट्यावरची ती मंडळी होती. तेव्हा तो गृहस्थ म्हणाला, ती कुच्चर वट्यावरची मंडळी म्हणाली, तू एक काम कर, तू जाऊन नाथ महाराजांना राग आणून दाखव, तेव्हा तुला 200 रुपये मिळतील. तेव्हा तो गृहस्थ गेला नाथ महाराजांच्या घरी. सकाळच्या पहारी नाथ महाराज देवपूजा करत होते आणि तो गृहस्थ नाथ महाराजांच्या घरी बुटं घालून गेला आणि नाथ महाराजांच्या मांडीवर जाऊन बसला. तरी सुद्धा नाथ महाराजांना राग आला नाही. नाथ महाराज म्हणता, अगं बघितलं का गिरजा, याचा माझ्यावरती किती प्रेम येते, हा बुटं काढायचं सुद्धा विसरला. तेव्हा त्या गृहस्थाला वाटले, आता आपला पहिला प्रयोग फसला. तो दुसरा प्रयोग करायला निघाला. तो नाथ महाराजांच्या घरी पंक्ती बसल्या होत्या आणि नाथ महाराजांच्या बाजूला तो गृहस्थ बसला. नाथ महाराजांच्या पंक्तीमध्ये नाथ महाराजांची पत्नी वाढत होती. तो गृहस्थ उठून उभा राहिला आणि नाथ महाराजांच्या पाठीवर आणि त्या पत्नीच्या पाठीवर जाऊन उडी मारून बसला. तरी सुद्धा नाथ महाराजांना राग आला नाही. नाथ महाराज म्हणाले, अगं सांभाळून बर का गिरजा, पडतील ते. तेव्हा गिरजाबाई म्हणाल्या, अहो मला तर सवय आहे आपल्या हरिपंडिताला पाठीवर घेऊन वाढायची, नाही पडू देणार मी त्यांना. तेव्हा नाथ महाराज, तेव्हा तो गृहस्थ माफी मागतो. संतांच्या ठिकाणी दया असते, क्षमा असते, शांती असते. ते संत विरक्तवान असतात. विठ्ठल एकदा एक दृष्टांत सांगते. एकदा एक गृहस्थ साधू महाराजांच्या मठामध्ये गेला आणि साधू महाराजांना म्हणाला, साधू महाराज. तेव्हा साधू महाराज म्हणाले, बोला ना, काय झालं. तो म्हणाला, मी बाहेर गावी जात आहे, तर मला तुमच्या मठामध्ये 25,000 सोन्याच्या मोहरा ठेवायच्या आहे. तेव्हा साधू महाराज म्हणाले, ठेवा ना, बिनधास्त ठेवा, आम्ही धनाला शिवत नाही. त्या गृहस्थाने खूप विरक्ताने, खूप विश्वासाने त्या साधू महाराजांच्या मठामध्ये 25,000 सोन्याच्या मोहरा ठेवल्या आणि बाहेर गावी निघून गेला. परत बाहेर गावून आला, साधू महाराजांच्या मठामध्ये गेला. साधू महाराजांना म्हणाला, साधू महाराज, मी तुमच्या मठामध्ये 25,000 सोन्याच्या मोहरा ठेवल्या होत्या, त्या कुठे आहेत. तेव्हा साधू महाराज म्हणाले, अरे बाबा बघ, तू ज्या ठिकाणी ठेवल्या होत्या त्याच ठिकाणी आहे. तो गृहस्थ जातो, पण त्याला त्याच्या 25,000 सोन्याच्या मोहऱ्या भेटत नाही, कारण की साधू महाराजांनी त्या मोहराची जागा बदललेली होती म्हणून. तेव्हा तो गृहस्थ रडत रडत साधू महाराजांच्या मठाच्या बाहेर आला. त्याला एक प्रामाणिक बाई मिळाली. ती बाई म्हणाली, अहो काय झाले, तुम्ही का बरं रडत आहात. तेव्हा त्या गृहस्थाने घडलेली सर्व हकीकत साधू महाराजांना त्या बाईला सांगितली. ती बाई म्हणाली, तुम्ही थोड्या वेळानंतर मठामध्ये या, तुम्हाला तुमच्या 25,000 सोन्याच्या मोहऱ्या मिळतील. आणि तिने त्याच्या मुलाला सांगून ठेवले, तू मठामध्ये यायचं आणि असं म्हणायचं, आई आई मामा आले आहेत, घरी रक्षाबंधनासाठी लवकर चल, असं तिने तिच्या मुलाला सांगून ठेवले. ती बाई साधू महाराजांच्या मठामध्ये आली आणि साधू महाराजांना म्हणाली, साधू महाराज. तेव्हा
साधू महाराज म्हणाले, बोला ना ताई, काय झालं? तेव्हा ती बाई म्हणाली, मी माझ्या भावाच्या घरी रक्षाबंधनासाठी जात आहे, तरी मला तुमच्या मठामध्ये 50,000 सोन्याच्या मोहऱ्या ठेवायच्या आहेत. साधू महाराज म्हणाले, ठेवा ना ताई, बिनधास्त ठेवा, आम्ही धनाला शिवत नाही. तेव्हा तो गृहस्थ आला, मोठमोठ्याने आरडू लागला, ओ बाई, अहो याच्याजवळ मी 25,000 सोन्याच्या मोहऱ्या ठेवल्या होत्या, याने परत दिल्याच नाही. तेव्हा साधू महाराजांनी मनातल्या मनात विचार केला, याच्या 25,000 मोहऱ्यामुळे माझ्या 50,000 मोहऱ्या निघून जातील. त्याने सांगितलं, ते बघ, तू ठेवतोस कुठे आणि बघतोस कुठे? ते गुलाबाचं झाड आहे ना, त्या गुलाबाच्या झाडाखाली तुझ्या 25,000 सोन्याच्या मोहऱ्या ठेवल्या होत्या. तेव्हा तो गृहस्थ जातो आणि गुलाबाच्या झाडाखालून त्या 25,000 सोन्याच्या मोहऱ्या घेऊन येतो आणि आनंदाने नाचू लागत असतो. तेव्हा त्या बाईचा मुलगा येतो आणि म्हणतो, आई आई, मामा आले आहेत घरी रक्षाबंधनासाठी, लवकर चल. तेव्हा ती बाई म्हणते, येते साधू महाराज. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की मुक्ताबाई म्हणतात, अरे ज्ञानदादा, अशी लोभी संत नसतात. संतांच्या ठिकाणी दया क्षमा असते. ते संत विरक्तवान असतात. तेच मुक्ताबाई अभंगाच्या द्वितीय चरणात. लोभांता नाही मना, संतांच्या ठिकाणी लोभ अहंकार नसतो. ते संत विरक्तवान असतात. जळोजी आणि मळोजी नावाचे दोघे जण होते. ते ज्या गावामध्ये राहत होते त्या गावातल्या राजाने महान यज्ञ केला. पुष्कळ लोकांना दानधर्म केले, काहींना धनद्रव्य केले. त्यामध्ये त्यांना जळोजी आणि मळोजी दिसले नाही. तेव्हा त्या राजाने शिपाईंना आज्ञा केली की तुम्ही जळोजीला आणि मळोजीला घेऊन या. हे जळोजीला आणि मळोजीला कळतात. जळोजी आणि मळोजी तिथून निघून गेले, बाहेर गावी निघून गेले. ते शिपाई त्यांच्या घरात आले तेव्हा त्यांना जळोजी आणि मळोजी दिसली नाही. त्यांनी राजाला सांगितलं. राजा म्हणे, त्यांच्या घरी सोन्याच्या मोहऱ्या ठेवा. तेव्हा तो म्हणाला, तेव्हा त्यांच्या घरी सोन्याच्या मोहऱ्या ठेवायला राजाने अशी आज्ञा केली. त्या शिपाईने सांगितल्याप्रमाणे त्या जळोजीच्या आणि मळोजीच्या घरी सोन्याच्या मोहऱ्या ठेवल्या. तेव्हा काही दिवसांनी जळोजी आणि मळोजी घरी आले. दरवाजा खोलला. अरे बापरे, आपल्या घरी ही कोण विष्ठा करून गेले? तेव्हा जळोजी मळोजीला म्हणाला, मळोजी तू असं कर, मी खापर आणतो, तू माती आण, आपण ही घाण भरून टाकू. संतांच्या ठिकाणी संत वैराग्यवान असतात. संत निर्लोभी असतात.
संत विरक्त असतात. साधू संतांच्या ठिकाणी दया असते, क्षमा असते, शांती असते. त्यांच्या अंतःकरणात आपुलकी असते. जे रंजलेले गांजलेले असतात त्यांना साधू संत आपले म्हणतात. ते काय रंजले गाजले त्यासी म्हणावे आपुले, तोची साधू जे रंजलेले गांजलेले असतात त्यांना साधू संत आपले म्हणतात. जे रंजलेले गांजलेले आहेत त्यांना जाणतो, त्यांच्यावर कृपा करतो आणि दारामध्ये आलेल्या वारकरी भिकारी यांना चतकोर भाकर व तांब्या भरून पाणी देतो. त्यांना साधू संत आपले म्हणतात. तोची साधू ओळखावा, देवते त्याची जाणावा. तुकाराम महाराज म्हणतात, संतांच्या ठिकाणी वैराग्य असतं, संत विरक्त असतात, तेच खरे जगामध्ये सुखी असतात. जगामध्ये म्हणजे इह परलोकामध्ये सुखी असतात. ज्या संतांच्या ठिकाणी शुद्ध ज्ञान असतं तेच खरा संत असतो. आणि म्हणून मुक्ताबाई हे अभंगाच्या तृतीय चरणात सांगतात. इह पार लोकी सुखी, इह पार लोकी सुखी, इह पार लोकी सुखी, इह परलोकी सुखी, शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी, लोभ अहंता नये मना, जगी विरक्त तोची जाना. जो भगवंताचे अखंड गुणगान गातो, भजन करतो, बाकीचे काही बघत नाही, जादू टोना जाणत नाही, फक्त भगवंताचं गुणगान गातो, ते महाराज एका अभंगामध्ये सांगतात. तेची संत ज्याचा हेत विठ्ठली, लेनती काही टाना टोना, नामस्मरणा वाचोनी. मुक्ताबाई म्हणतात, दादा हे सगळं मिथ्या आहे. आणि म्हणून मुक्ताबाई अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात. मिथ्या कल्पना मागे सारा, मिथ्या कल्पना मागे सारा, मिथ्या कल्पना मागे सारा, मिथ्या कल्पना मागे सारा.